टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं त्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरात तिरंगा यात्रा आज काढण्यात आलेली आहे। या सगळ्या तिरंगा यात्रेमध्ये खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील हे सगळे काँग्रेसची नेते मंडळी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। कोल्हापुरातल्या शाहू समाधी स्थळापासून या सगळ्या तिरंगा यात्रेला सुरुवात आहे ती झाली। आपण बघू शकतो काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तिरंगा ध्वज घेऊन या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर भारत माता की जयच्या घोषणा देखील मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत। माजी सैनिक देखील या सगळ्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। शाहू समाधी स्थळापासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा आता सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बिंदू चौकापर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणी या सगळ्या तिरंगा यात्रेचं सभेत आहे ते रूपांतर होणार आहे। मात्र आपण बघू शकतो काँग्रेसच्या वतीने या सगळ्या तिरंगा यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर या सगळ्या तिरंगा यात्रेचं आयोजन आहे ते करण्यात आलं आहे। काही दिवसापूर्वी भाजपने देखील कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने तिरंगा रॅली काढलेली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने ही तिरंगा यात्रा आहे ती काढण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतं, ज्यामध्ये हजारो कोल्हापूरकर देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, आजी माजी सैनिक असतील, महिला असतील, हे या सगळ्या यात्रेमध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय कोल्हापूरकर या सगळ्या सैन्यासोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील कोल्हापूरकर या निमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या सगळ्या तिरंगा यात्रेमध्ये हजारो कोल्हापूरकर देखील सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या यात्रेदरम्यान पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।